कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात एक साधंसं पण मनाला स्पर्श करणारे दृश्य पाहायला मिळालं आणि नकळत विचारांच्या विश्वात हरवून गेलो. रस्त्याच्या कडेला पंढरपुरी घोंगड्यांचा छोटासा संसार मांडलेला होता. समोर आजोबा शांतपणे बसले होते, तर मागे आजी 3 दगडांच्या चुलीवर लाकडाचे सरपण स्वयंपाक करत होती. चुलीवर भाकरी भाजली जात होती आणि त्या कामातही तिच्या चेहऱ्यावर एक विलक्षण समाधान झळकत होतं. ना कोणती तक्रार, ना कोणती खंत, फक्त जगण्याचा आनंद. गप्पांच्या ओघात समजलं हे जोडपं पंढरपूरहून आलं होतं. 8 दिवस जुन्नरमध्ये मुक्काम करून पुढे नाशिकला जाणार. वर्षभर असा प्रवास, अशीच भटकंती आणि त्यातूनच उदरनिर्वाह. त्यांच्या संसाराचं घर म्हणजे जेथे मुक्काम तेथे घर आणि जिथे 2 घास मिळेल तेथे आनंद. क्षणभर मनात अनेक प्रश्न आले. हे रात्री झोपत कोठे असतील, अंघोळ कोठे करत असतील, उद्याची चिंता त्यांना वाटत नसेल का? पण त्यांच्या चेहऱ्यावरील हसू पाहिला आणि सारे प्रश्न विसरून गेलो. कारण त्यांच्या मनात समाधान असतं. त्याला परिस्थितीची भीती वाटत नाही. आपण मात्र आयुष्यभर अधिकाधिक मिळवण्याच्या धावपळीत असतो. मोठं घर, मोठी गाडी, मोठं पद आणि मोठ्या अपेक्षा. पण या सर्वांच्या गर्दीत मन शांती हरवून बसतो. दुसरीकडे हे जोडपं, ज्यांच्याकडे भौतिक सुखसोयी फारशा नाहीत, पण चेहऱ्यावरचं समाधान मात्र एखाद्या राजालाही लाजवेल असं. 3 दगडांची चूल, डोक्यावर उघडा आभाळ, पण चेहऱ्यावरचं समाधान मात्र राजवाड्यातही सापडणार नाही. खरंच जीवन जगण्यासाठी किती कमी गोष्टींची गरज असते आणि आनंदी राहण्यासाठी किती मोठ्या मनाची गरज असते, याची जाणीव आज या साध्यासुध्या जोडप्याने करून दिली. ज्यांच्याकडे काहीच नसतं त्यांच्याकडे समाधान असतं आणि ज्यांच्याकडे समाधान असतं त्यांच्याकडे सर्व काही असतं. आज त्या आजी आजोबांशी झालेला काही मिनिटांचा संवाद मनाला एक अमूल्य संदेश देऊन गेला. समाधान हेच सर्वात मोठं धन आहे आणि आनंदाने जगणं हीच खरी श्रीमंती आहे. विश्वास ढोले.